मनापासून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जास्त सिरियस आहे. ओके, कारण की बरेचसे विद्यार्थी असे मला भेटताय किंवा कॉल वगैरे येतात, मेसेज येतात. मी खरं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल, पण पर डे आता मला जे ते मिनिमम टू मिनिमम 100 to 150 कॉल्स डेली येत आहेत. ओके, 100 to 150 कॉल डेली. आणि मेसेज जर तुम्ही बघाल तर म्हणजे 500, 600, 1000 ते मेसेज तर चालूच राहतात. ओके, सोबत लाईव्ह येतोय तरी पण तुम्ही पाहत असाल 10,000 व्ह्यूज येत आहे, कशाला 8,000 व्ह्यूज येत आहे, 2,000 व्ह्यूज येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ही संग्रामाची गोष्ट आहे. कारण की मी असं नाही बोलत की म्हणजे व्ह्यूज वगैरे येत आहे ती चांगली गोष्ट आहे वगैरे, पण ज्याच्यावरनं आपल्याला हे कळतं की नक्कीच यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त टफ झाली. विद्यार्थ्यांना जे ते कॉलेज भेटत नाहीये. काही विद्यार्थी अक्षरशः 60 ओके 70 वाल्यांत जाऊच द्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही मी रियालिटी सांगतो तुम्हाला, ज्यांना पण 80 आहे, 85 आहे किंवा 86 आहे किंवा 90 जरी आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना पण कॉलेज भेटायला खूप जास्त त्रास होतोय. ठीक आहे, यावर्षी खरंच सांगतो यार, कॉम्पिटिशन इतकी हाय लेवलची करून टाकली आहे ना की जागा कमी आणि विद्यार्थी ऍडमिशन घेणारे खूप जास्त. तर हा प्रॉब्लेम जे आहे ते दरवर्षी सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना फेस करावा लागतो. पण यावर्षी त्याची जी कॉम्पिटिशन खूपच जास्त वेगाने वाढली विद्यार्थी मित्रांनो. त्याचा इनफॅक्ट नक्कीच कोविड असेल. ओके, कारण की कोविड नंतर जे आयटी सेक्टरला जो बूम आला होता तेव्हा मल्टिपल स्टुडंटनी जे ऍडमिशन घ्यायला स्टार्ट केलं होतं वगैरे. ओके, आणि त्यामुळे बाकी स्टुडंटला जे वाटलं की आयटी सेक्टरमध्येच आपल्याला जायला पाहिजे म्हणून सीएस असेल, ईएनटीसी असेल, कम्प्युटर असेल. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आयटी असेल, AIML, AIDS या ब्रांचेससाठी जे पण विद्यार्थ्यांना माझा जे ते कॉल येत आहे ना, तर सर्व विद्यार्थ्यांचा फर्स्ट प्रेफरन्स पुणे सिटीचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, ऑलमोस्ट 90% आपण बोलू शकतो पुणे किंवा मुंबई या दोन सिटी पैकी जे ते मल्टिपल स्टुडंटला जायचं आणि खास करून तो पुण्यासाठीच जास्त करून. ओके, आणि मग त्यानंतर जे पण नागपूर साईड आहे, लातूर साईड आहे, सांगली, सातारा याकडे खूप जास्त कमी विद्यार्थी मला जाताना दिसत आहे. त्यामुळे पुणे सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल ना, तर खरंच खूप जास्त टफ म्हणजे कॉम्पिटिशन तुम्हाला फेस करावी लागेल. ओके, आधी वाटायचं की 75 म्हणजे प्लस फर्स्ट क्लासने आपण पास झालोय. ओके, 75% मला भेटले, मी फर्स्ट क्लासने पास आहे, मला तर नक्कीच चांगली कॉलेज भेटेल, आधी भेटून पण जायचं विद्यार्थी मित्रांनो. पण कॉम्पिटिशन आजच्या जमान्यात किंवा आजच्या या वर्षी इतकी डेंजर आहे ना की लिटरली कॉलेज जे ते 80, 82%, 85%, 77, 88%, 90% पण स्टुडंट माझ्याकडे काउन्सिलिंगला येत आहे की दादा इतके कॉलेजेस टाकून पण फर्स्ट कॅप राऊंडसाठी अलॉटमेंट झाली नाहीये. ओके, एकाने तर 242 कॉलेजेस टाकले होते. हा, ती गोष्ट वेगळी. काही मुलं असे कॉलेजेस टाकतात की ते त्यांच्या पर्सेंटाईलच्या बाहेरचे जे ते तर कोणत्या जमान्यात त्यांना अप्लाय म्हणजे ऍप्लिकेबल नाही होणार किंवा एलिजिबल नसणार ते स्टुडंट त्या कॉलेजसाठी, तरी ते टाकतात, ती त्यांची चुकी. ओके, बट कॉम्पिटिशन रियालिटीमध्ये जर तुम्हाला चेक करायचं गेलं, चांगली कॉलेजची लिस्ट बनवून सुद्धा जे ते माणूस फसतो इथे. ओके, तर यामध्ये एकच आहे की तुम्हाला जे ते पर्सनल गायडन्सचा गरज आहे. जर तुमच्याकडे कोणी भाऊ असेल, बहीण असेल, छोटा मोठा, ओके, नक्कीच त्याचा गायडन्स घ्या. त्याला खरंच या गोष्टींमधली इन्फॉर्मेशन आहे, या गोष्टींना तो फेस करतोय किंवा ऑलरेडी फेस करून झालेलं त्याला अनुभव आहे, या सेक्टरमध्ये तो काम करतोय, तर नक्कीच त्याच्याकडनं जे तुम्ही गायडन्स बनवून एक प्रॉपर लिस्ट बनवून घ्या. किंवा मग तुमच्याकडे जर असं रिलेटिव्ह असेल, भाऊ बहीण असेल, कोणीच नसेल तर नक्की माझ्याकडे या विद्यार्थी मित्रांनो. मी तुमची जी पण स्टुडंट येतात ना, मॅक्झिमम स्टुडंटला जे ते म्हणजे काउन्सिलिंग देण्याचा मी प्रयत्न करतोय. पण हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा येऊन जातो ना विद्यार्थी मित्रांनो की आम्ही पण जे ते मल्टिपल स्टुडंटला जे ते काउन्सिलिंग नाही प्रोव्हाइड करू शकत. ओके, जे पण स्टुडंट आम्हाला वाटतंय की यांना आपण काउन्सिलिंग प्रोव्हाइड करू शकतो. मी आधीच तुम्हाला बरेचसे कॉलवर तुम्हाला मेसेज कमेंट सेक्शनमध्ये पण आता दिसतील जर त्यांनी केलं तर, की मी त्यांची काउन्सिलिंग डायरेक्टली हे केली, रिजेक्ट केली आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांना 50 आहे, 60 आहे. ओके, आणि त्यामध्ये त्यांचं स्वप्न आहे की मला पुण्यामध्येच पाहिजे, सोबत माझी कॅटेगरी पण ओपन आहे, मला ऍडमिशन मिळून द्या, तुमची काउन्सिलिंग आम्ही घेतोय, याचा फायदा झाला पाहिजे. अरे बाबा, काउन्सिलिंगमध्ये आमचं काम आहे तुम्हाला एक प्रॉपर लिस्ट देणं, प्रॉपर गाईड करणं आणि प्रॉपर गोष्टी समजवणं. मग त्यामध्ये जर आम्ही तुम्हाला सांगतो की 4 ब्रांचेस तुम्हाला ऍड करावे लागतील किंवा पुण्याचे टेक ब्रांचेस भेटायचे चान्सेस खूपच कमी आहे, तर तुम्ही अशी उत्तरं देता की दादा आम्ही जे ते काउन्सिलिंग घेतोय. काउन्सिलिंग घ्या किंवा नका घेऊ. ओके विद्यार्थी मित्रांनो, जे पण कट ऑफ असणार आहे ना ते तर सेमच असणार आहे. फक्त काउन्सिलिंग घेण्याचा फायदा हा होतो की तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटते. बाकी स्टुडंटपेक्षा तुमची लिस्ट थोडी परफेक्टली डिझाईन असते. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणून आम्ही तरी अशा विद्यार्थ्यांना अजिबातच नाही घेते. आणि जितके पण विद्यार्थी आमच्याकडे येत आहे 100, 200, 300 डेली, त्या विद्यार्थ्यांना आम्ही सॅटिस्फॅक्शनली 100% कॉलेज अलॉट करून देण्याचं काम करणार आहे. ओके, जर तुम्हाला एनरोल करायचं असेल नक्की करा, पण हा फेक सोप्स तुम्हाला देणार नाही. जी तुमची पर्सेंटाईल त्याच्यावर जर तुम्हाला कॉलेज लागणार असेल आमच्याकडनं, ओके, हेल्प होणार असेल तरच आम्ही तुमची एनरोलमेंट घेऊ, ही पण गोष्ट तितकीच खरी. ओके, बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. कॉम्पिटिशन नक्कीच वाढली. नीट तुम्ही जे ते ऑप्शन फॉर्म फिलिंगकडे जा. ओके, पॉझिटिव्हली याच्याकडे बघा. थोडेसे जास्त कॉलेजेस 1-2 ऍडिशनली राहूच द्या. ओके, काही बोलताय की आम्ही जे ते असे कॉलेजेसला आता वरती प्रेफरन्स देऊ ज्यांचे लो कट ऑफ आहे, द्या, तुमची मर्जी. पण ते कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं, ऑटो फ्रीज जर झालं चुकून पण, तर ऍडमिशन घ्यायची तयारी ठेवा. किंवा मी जे पण स्टेप सांगतोय की हाय टू बिलो अशा प्रेफरन्समध्ये कॉलेज ठेवा, तर तेच तुम्ही फॉलो करा. तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ कॉलेजची लिस्ट कशी बनवायची त्या संदर्भात आपल्या येतोय. चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुप खूप इम्पॉर्टंट, तो पण नक्की जॉईन करा. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.